तुम्ही कॉन्टेंट जेव्हा क्रिएट करता म्हणजे अगदी डे वनपासनं जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत तेव्हा तुम्ही असं काही ठरवलं का की या विषयावर करू या विषयावर करू म्हणजे कमिंग बॅक टू तुम्ही जे पहिले म्हणालात ते की मला ज्यावर बोलता येतं किंवा मला जे विषय आवडतात ते बनवायचे की लोकांना काय आवडतं लोकांना कोणत्या गोष्टीची जरूर आहे ते बनवायचे. खरं तर डे वनपासून आमचं हे खूप ठरलं होतं की काय काय गोष्टी करायच्यात अमुक तमुकमधनं. त्याच्यामुळे ज्यावेळेस अमुक तमुक सुरुवात केली त्यावेळेस आम्ही सुरुवातीपासून त्याला पॉडकास्ट नेटवर्क म्हणतो. अच्छा. हां, अमुक तमुक याचं मराठी पॉडकास्ट नेटवर्क. आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही मल्टिपल शोज आणले. एक शो होता खुसफुस ज्यात जे मी होस्ट करतो. खुसफुस त्याच्यामध्ये सगळे अनकम्फर्टेबल म्हणजे जे सगळे संवाद आपण खुसफुसत करतो आणि मोठ्याने नसतात बोलायचे ते आम्ही पॉडकास्टवरती फॉर एक्झाम्पल म्हणजे लोकांना माहितीच पिरियड्स असतील कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतील सेक्स असेल मेंटल हेल्थ पेरेंटिंग असेल ओव्हर पेरेंटिंग सारखे विषय विशेषतः मराठी लोक असं टाळतात. बरोबर. हे सगळे जे टाळण्याचे विषय आहेत ते आम्ही चर्चेला आणायचं. मुद्दाम ज्याची खुसफुस करायची ती खुसफुस नाही करायची मोठ्या प्लॅटफॉर्मवरून ओरडून करायचं. तर तो एक फॉर्मॅट आमचा ठरला होता की हे करायचं म्हणजे त्यावेळेस मग अशा खुसफुससाठी तुम्ही त्या विषयातले तज्ज्ञ बोलवायला सुरुवात केली. बरोबर. आणि मग कॉमेंट्स सरप्रायझिंगली खूप चांगले. अरे खूप चांगल्या आल्या. मग आम्हाला आतापर्यंत क्वचित असं झालंय की काय विषयावर बोलताय का हे करताय किती घाण आहे वगैरे असं आम्हाला क्वचित कधीतरी कॉमेंट्स बंद करायला लागतात. ते स्पेसिफिक काही गोष्टींमुळे करावे लागतात. म्हणजे एखाद्या एपिसोडला होतं की एक गेस्ट खूपच बोलतोय आणि दुसऱ्या गेस्टना बोलू देत नाही वगैरे. ते या काही टेक्निकल गोष्टींमुळे लोकांना असं वाटतं की मग तो विषयाचा फोकस दुसरीकडे जातो आणि यांना बोलूनच दिलं नाही त्यांना बोलून दिलं. मग अशा वेळेस फक्त मग ते ऑफ करा. पर्सनल जातं म्हणजे काही लोकांना इंटरेस्ट त्या टॉपिकमध्ये नसतो त्यांना ते डायग्रेस करण्यातच इंटरेस्ट असतो. तर पर्सनल अटॅक जेव्हा होतो एखाद्या गेस्टवरती आपल्या पॉडकास्ट गेस्टवरती पण तसे मग करायला सुरुवात केली. मग खुसफुस आलं. मग अमुक तमुक शो जे आम्ही दोघे मिळून होस्ट करतो. तर त्याचा पण थॉट हाच होता की तिथे कल्चर लिजर सोसायटी सेल्फ केअर लाईफस्टाईल या सगळ्या टॉपिक्स तिकडे. आणि मग आणखीन एक त्यावेळेस आम्ही शो करायचो बेसिक गोष्टी करायचो जो जेनझीज रिलेटेड होता. जो इंद्रजित आमचा एक वेगळा मित्र आहे तो होस्ट करायचा. तो आम्ही 10 एपिसोड्स नंतर थांबवला कारण आम्हाला लक्षात आलं की अच्छा तो ऑडियन्स आपल्याकडे काही फारसा नाहीये. कुठले विषय होते ते जेनझी रिलेटेड टॉपिक्स होते सगळे. तर त्याच्यामुळे डेटिंग आलं आणि असे काय काय ट्रॅव्हल रिलेटेड जेनझी पर्स्पेक्टिव्हने तो करण्याचा प्रयत्न केलेला. त्याचे 10 एपिसोड नंतर आमचं झालं की नाही थांबूयात आता हे काही फार वर्क नाही करत आहे. मग आणखीन 2 करतो आपण. आणि नवा पार त्याच वेळेला असं लक्षात आलं की मराठीमध्ये आपण खूप बोललं जातं की मराठी माणसं बिझनेस माइंडेड नाही आहेत आणि बिझनेस करत नाहीत. पण ॲक्च्युली असं लक्षात आलं की असं नाही आहे की बिझनेस करतायत आणि खूप सारे टॉपचे उद्योजक हे मराठी आहेत पण त्यांच्याबद्दल खूप ॲस्पिरेशनल स्टोरीजच कायम डिस्कस केल्या जातात. आमचं असं झालं की आपण त्यांच्या इन्साईट्सबद्दल कधीच बोलत नाही बिझनेस इन्साईट्सबद्दल बोलूया म्हणून आम्ही नवा व्यापार नावाचा शो चालू केला आणि त्याच्यात आम्ही उद्योजकांसोबत बोलून लिटरली बिझनेस चॅलेंजेसबद्दल बोललो. म्हणजे आम्ही जेव्हा इंद्रनील चितळेंसोबत गप्पा मारत होतो तेव्हा की ओके कॉस्ट युनिट काय असतं युनिट इकॉनॉमिक्स काय असतं नॅशनल ब्रँड जाताना काय स्ट्रगल्स असतात किंवा आम्ही जेव्हा शक्ती साळगावकर काल निर्णयाच्या होत्या तेव्हा बोलत होतो की ओके जेव्हा एक ट्रेडिशनल प्रोडक्ट मॉडर्न मार्केटमध्ये येतं तेव्हा काय चॅलेंजेस असतात हाऊ डू यू पिवट इन दॅट केस. ह्या सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी त्या आम्ही डिस्कस करायला चालू केलं आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स आला. त्यानंतर आम्ही आता रिसेंटली धनदौलत नावाचा शो चालू केला. असं लक्षात येतं की आजूबाजूला खूप लोक फायनान्शियली स्ट्रगल्समधून जातात आणि ते होत आहे त्याचं कारण असं आहे की नॉट बिकॉज त्यांना फायनान्स कळत नाही इलिटरसी नाही इलिटरसीपेक्षा लक्ष नाही फायनान्शियल इलिटरसी फायनान्शियल इलिटरसी आहे आणि लक्ष नाही त्याच्याकडे. अरे पैसा क्या बडी चीज आहे म्हणून आपण इग्नोर करतो आणि आपण पैसा इग्नोर करून नाही चालत. आणि त्याच्यावर खूप होरपळलेली लोक दिसत आहेत खूप स्कॅम्समध्ये अडकत आहेत क्रेडिट कार्डच्या बिलांच्या त्या सायकल्समध्ये अडकलेले दिसत आहेत. गुगल पे आणि ह्याच्यामुळे हिशोब नाही लिहिली त्यामुळे लक्षात येत नाही काय खर्च होतोय हे सगळं बरंच आजूबाजूला दिसत होतं. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावरती चालू केलं आणि अगेन ह्याच्यात ना तर सर्कल्स परत येतो मी ह्यातलं आम्हाला गोष्टी ह्या बोलायच्या होत्या आम्हाला त्या जमत पण होत्या आणि प्लस काही वेळेला ना काय मार्केटमध्ये चालणारं हे दिसत नाही. सो त्याच्यात 2 मी आय कम फ्रॉम मार्केट रिसर्च. सो एक लोक असतात की जे सगळं रिसर्च करून जाणारा माणूस आहे. ओंकार पण तसाच आहे. पण स्टीव्ह जॉब्स काय म्हणतो की मार्केट लोकांना माहिती नाही काय प्रॉडक्ट हवं आहे पण लोकांना पेन पॉईंट माहिती आहे. कधी कधी लोक उत्तर नाहीत देणार आहेत
लोक तुम्हाला पेन पॉईंट सांगणार आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे ॲज अ क्रिएटर म्हणून, आणि त्या उत्तरावरती तुमचं प्रोडक्ट डिझाईन असलं पाहिजे, तर ते वर्क होणार आहे. नॉट नेसेसरी तुम्हाला हे नाहीत लोक सांगणार आहेत की मला मेंटल हेल्थवरचा पॉडकास्ट हवा आहे. लोक हे सांगणार आहेत की मला आत्ता खूप त्रास होतोय, माझ्या घरी हे चॅलेंजेस चालू आहेत. मग त्याच्यावरती ओंकार भावनेचा क्रॅश कोर्स घेऊन येतो की ओके, नॉट नेसेसरी प्रत्येकजण डिप्रेस्ड आहे, प्रत्येकाला काहीतरी वेगळे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, त्यांना हॅपीनेस कंट्रोल नाही करता येत, त्यांना फिअर आहे छोट्या मी छोट्या बघितलंय, गोष्टींचं. चिडचिड होतीये, राग होतोय. येस, ह्या सगळ्या अँगर मॅनेजमेंट आहे, हे प्रॉब्लेम्स. हे लोक नाहीच सांगत मला अँगर मॅनेजमेंटचा इश्यू आहे सो मी क्लासला जातोय. नाही, आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. वी हॅव टू अंडरस्टँड द ट्रेंड्स, असे पण नॉट नेसेसरली गुगल ट्रेंड्सवरती जाऊन काय टॉप 10 टॉपिक्स आहेत. बरोबर. असंच यातनं आम्ही ती जर्नी चालू झाली आणि असे वेगवेगळे पॉडकास्ट चालू झाले. म्हणजे मगाशी पण जे म्हटलं ना की आम्हाला काय करायचं होतं, तर आम्हाला या वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारायच्या होत्या. मग त्याच्यात आम्ही हे फॉर्मॅट शोधून काढले. मग एका फॉर्मॅटला नाव हे दिलं, दुसऱ्या फॉर्मॅटला हे दिलं, आणि आम्ही त्यांचे टॉपिकचं डोमेन ठरवून टाकले आणि आता त्यात एक एक विषय घेऊन बोलूयात ना. तर आम्ही परत अल्टिमेटली करतो तेच आहे जे आम्हाला करायचं आहे, पण अशा फॉर्मॅट्समध्ये करतोय ज्या फॉर्मॅटमध्ये लोकांना बघायचं आहे. आणि त्यामुळे मग ते लोकांना जास्त भावतंय की ज्याला पाहिजे ते, म्हणजे आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो की असा मेनू दिलेला Yes. असतो, तुम्हाला पाहिजे ते घ्या, ती ऑर्डर करा आणि खा. येस. करेक्ट. मग तुमच्या दोघांमध्ये कामाची विभागणी कशी आहे? कामाची विभागणी जवळपास सुरुवातीला आम्ही केली होती, तशी ती अजूनही आहे असं अजिबात नाहीये. म्हणजे होतच राहतं ते, कारण एकत्र मिळूनच करतो आहे ते. म्हणून क्रिएटिव्ह साईड बऱ्यापैकी मी बघतो आणि बिझनेस साईड बऱ्यापैकी तो बघतो, तर अशी साधारण विभागणी आहे. पण ते होतच ना, म्हणजे अल्टिमेटली बिझनेस आहे तर माझंही काही वेळेस बिझनेसमध्ये लक्ष असतं, त्याचंही क्रिएटिव्हमध्ये असतं, तर ते अर्थात होतं. नाही, हँड इन हँडच आहे ते. अल्टिमेटली एवढंच आहे की ते लोक मारणार आहेत मला याच्यावरती, पण ते संसारासारखंच आहे खरं तर. म्हणजे ओंकारचा स्ट्रॉंग होल्ड क्रिएटिव्हमध्ये आहे, तर ओंकार क्रिएटिव्ह लीड करतो. माझा स्ट्रॉंग होल्ड बिझनेसमध्ये तर मी बिझनेस लीड करतो. पण याचा अर्थ असा नाही की मी कॉन्टेंटमध्ये काहीच बोलत नाही, किंवा ह्याचा अर्थ असा नाही की बिझनेसमध्ये ओंकार बोलत नाही. फक्त तिथे ओंकारचं म्हणणं मी क्रिएटिव्हमध्ये जास्त ऐकतो, फायनान्स आणि बिझनेस. म्हणजे मतभेद झाले तर त्याच्या डिपार्टमेंटमध्ये त्याचा शब्द फायनल. बरोबर. बरोबर ना? म्हणजे मतभेद होतात का? रेग्युलर, प्लीज मला सांगा, कुठले मतभेद होतात? सतत. हो हो. एकतर आम्ही दोघं खूप वेगळी माणसं आहोत, दोघांचे पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळे आहेत, पण आम्हाला हे माहितीये की आम्ही दोघं एकमेकांना खूप छान कॉम्प्लिमेंट करतो. म्हणजे ज्या गोष्टी मी टेबलवरती घेऊन येतो त्याच्या कम्प्लिटली ऑपोजिट गोष्टी हा टेबलवर घेऊन येतो. पण त्याच्यामुळे कशावर होतात मतभेद? सगळ्याच गोष्टींवर, म्हणजे एखाद्या For example. विषयाच्या पर्स्पेक्टिव्ह पासनं आमचे एकतर पर्स्पेक्टिव्हच खूप वेगळे आहेत, तर त्याच्यामुळे सतत क्लॅश होत असतात. आमच्याकडे ऑफिसमध्ये तुम्ही आलात तर त्याच्यामुळे लोकांना माहितीये की हे दोघं बोलायला लागले, जरा काहीतरी हिटेड कॉन्व्हर्सेशन झालं की उठायचं, दुसऱ्या खोलीत निघून जायचं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.